अक्कलकोट मंदिरापासून जवळ असलेल्या बियर शॉपीबाबत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. अक्कलकोट स्वामी मंदिराच्या बाहेर असणाऱ्या बियर शॉपीच्या परवान्यावरून आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर मला मंत्री महोदयांना स्पष्ट, माननीय उपमुख्यमंत्री यांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे, अशा चुकीच्या माहितीवर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना ब्रीफिंग करून बियर बार शॉपीच्या मालकांना पाठीशी घालणं, स्वामी समर्थांच्या भूमीमध्ये अशा चुकीच्या गोष्टी, मंदिर तिथून 300 मीटर अंतरावर आहे माननीय उपमुख्यमंत्री महोदय, अशा चुकीच्या गोष्टी होऊ नये, काळ सोकावू नये, ह्या बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री काय ठोस निर्णय घेतील का? आणि SP असतील, त्यांचे PI असतील, क्षेत्रीय अधिकारी असतील, त्यांनी चुकीचा अहवाल ब्रीफिंग केलाय, त्यांच्यावर कारवाई कराल का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मला काय ब्रीफिंग झालं ते मला माहिती का सभागृहाला माहिती? मला तर काही कळतच नाही. माझं ब्रीफिंग काय, माझ्या इथं काय कुणी विकर लावलाय? मी काय ब्रीफिंग घेतलं, काय प्रश्न विचारले? मी आज काम करत नाही, 35 वर्ष या सभागृहात काम करतोय. कुणीतरी काहीतरी असं सांगून मी काय ऐकणारा नाहीये. या संदर्भामध्ये मी एवढं करीत की आता सन्माननीय सदस्यांनी, सचिन कल्याण शेट्टी साहेबांनी काही तिथं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा ती माहिती त्यांनी चुकीची दिली, अमुक दिली, मी राज्यस्तरावर इथं एक्साईजच्या कमिशनरला ही सगळी चौकशी करायला सांगी की यामध्ये काय खालचे कुणी अधिकारी चुकलेत का? कारण एखादं दुकान देत असताना काही पद्धत आहे, काही कागदपत्र मागायची, तर ती कागदपत्र चुकीची आलीत का? ते म्हणतायत तशा पद्धतीनं झालंय का? आणि झालं असेल तर जो कोणी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. बनावट कागदपत्रांद्वारे बियर शॉपीस परवानगी दिल्याची माहिती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत लक्षवेधी दरम्यान दिली. तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ मंदिरापासून 300 मीटरवर बियर शॉपी असल्याचा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दावा केला, तर संबंधित बियर शॉपी 1.5 किलोमीटर अंतरावर असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती दिली. दरम्यान या लक्षवेधीत सोलापुरातील एक्साईज अधिकाऱ्यांवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची चौकशी करून अधिकारी दोषी असतील तर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.